नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण दशांश अपूर्णांकांचा गुणाकार पाहणार आहोत. तर मागील व्हिडिओमध्ये आपण दशांश अपूर्णांक म्हणजे काय आणि दशांश अपूर्णांकाचे अपूर्णांकात कसे रूपांतर करतात व अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात कसे रूपांतर करतात ते पाहिलं होतं. तर आज आपण दशांश अपूर्णांकांचा गुणाकार ट्रिकने आणि बेसिक पद्धतीने दोन्ही प्रकारे पाहणार आहोत. तर या ठिकाणी पहा, एक उदाहरण मी घेतलेले आहे. 0.004 गुणिले 0.5 बरोबर किती. तर पहा, आता हे ट्रिकनुसार कसं होणार आहे. तर ट्रिक आहे कशी की संख्या दिलेल्या गणितातील संख्यांचा गुणाकार करायचा आणि नंतर पॉईंट मोजून तितके अंक उजवीकडे सोडून पॉईंट द्यायचा, म्हणजे दशांश चिन्ह द्यायचं. त्यानुसार कसं होणार, अंक लक्षात घ्या. 4 पंचे 20, 20 लिहिले. त्यानंतर दशांश चिन्ह मोजा. इथून एक घर सोडून आहे आणि इथं 3 घरं सोडून आहे. म्हणजेच आता 1 2 3 4 म्हणजे एकूण घरे किती झाली, 4 घरे झाली. म्हणून 4 घरे सोडून काय द्यायचं, दशांश चिन्ह. आता या ठिकाणी अंक नाही, त्या ठिकाणी काय द्यायचे आपण, 0 द्यायची. 4 पंचे 20 आले ते लिहून घ्यायचे आणि 2 शून्य मांडून काय करायचा, हा पॉईंट द्यायचा. म्हणजेच एकूण 4 घरे सोडून काय येणार आहे, दशांश चिन्ह येणार आहे. हे झालं ट्रिकनुसार. आता आपण बेसिक पाहूयात. मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की या दशांश अपूर्णांकाचे अपूर्णांकात कसे रूपांतर करतात. त्यानुसार आपण हे 4 अंशस्थानी लिहिले आणि इथं उजवीकडे किती घर आहेत पहा, 1 2 3 तेवढ्या शून्या छेदात 1 वर दिल्या. त्याचप्रमाणे सेकंड पण पहा, 5 छेद 1 वर किती शून्य येणार, एक घर सोडून पॉईंट आहे म्हणून 1 शून्य येणार. आता पहा काय करायचं, गुणाकार करून घ्या. 4 पंचे 20, छेदांचा पण गुणाकार करा. इथं किती होणार, 10,000. किती होणार आहेत, 10,000. आता ह्या दशांश ह्या पूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करताना काय करायचं, छेदस्थानी 1 वर किती शून्य आहेत पाहायचं. 1 2 3 4, तर 4 शून्य आहेत म्हणून अंशस्थानी 4 घरे उजवीकडे सोडून डावीकडे पॉईंट द्यायचा. म्हणून पहा, 1 2 3 4 आणि हा दिला पॉईंट. हे याचं उत्तर येणार आहे. अशा प्रकारे आपण दशांश अपूर्णांकाचा गुणाकार करायचा असतो. आता खालील गणित तुम्हाला आणखीन एक तुम्हाला समजावं म्हणून मी सोडून देत आहे. पहा, इथं 1.2 गुणिले 1.2 बरोबर किती. आता हे पॉईंटचा विचार न करता काय करायचं, संख्यांचा गुणाकार करून घ्यायचा. संख्या काय आहेत, 12 गुणिले 12. 12 गुणिले 12 काय, 12चा वर्ग म्हणजे किती, 144. आता पॉईंटचा विचार करायचा. गणितात पहा, येथे एक घर उजवीकडे सोडून पॉईंट आहे, इथंही एक घर उजवीकडे सोडून पॉईंट आहे. तर ह्या घरांची काय करायची, बेरीज. गुणाकारामध्ये ह्या दशांश चिन्हांच्या घरांची काय होते, बेरीज. आता इथं 1 2 म्हणजे 2 घरं सोडून काय येणार, पॉईंट येणार आहे. म्हणजे याचं उत्तर कसं येणार, 1.4 4 असं उत्तर त्याचं येणार आहे. म्हणजेच नियम कसा होणार आहे, दशांश अपूर्णांकाचा गुणाकार करताना पहा, मी इथं लिहिलेलं आहे, नोट डाऊन करून घेऊ शकता. दशांश अपूर्णांकाचा गुणाकार करताना म्हणजे खंडित स्वरूपात प्रथम पॉईंटचा विचार न करता त्यामधील संख्येचा गुणाकार करून घ्यावा. नंतर दिलेल्या मूळ संख्येमध्ये एकूण जितके पॉईंट होतील त्या पॉईंटची बेरीज करावी व तितके पॉईंट आलेल्या गुणाकारामध्ये उजवीकडे घरे सोडून द्यावेत, म्हणजे अपेक्षित उत्तर मिळेल. तर अशा प्रकारे आज आपण दशांश अपूर्णांकाचा गुणाकार पाहिलेला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर सर्वात आधी तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळेल. थँक्यू.